नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी पाठ क्रमांक 3 बेटा मी ऐकतो आहे हा पाहणार आहोत। या पाठाचा पूर्वार्ध आपण या भाग 1 मध्ये पाहणार आहोत व या पाठाचा उत्तरार्ध आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत। बेटा मी ऐकतो आहे हा पाठ व.पु. काळे, वसंत पुरुषोत्तम काळे यांचा आहे। कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार म्हणून आपण व.पु. काळे यांना ओळखतो। आकर्षक कथानके, ओघवती निवेदन शैली आणि चटपटीत संवाद यामुळे त्यांच्या कथा वाचकप्रिय आहेत। प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी सुखासाठी धडपडणारा मुलगा यांचे अतिशय भावस्पर्शी वर्णन केलेले आहे। तिसरी घंटा घणनली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला। उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या। लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली। सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे। आपल्या चरणी मी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे। आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल। हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे। कलेच्या प्रांतातील हा नौका मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती। एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले। मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती। खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती। म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो। या ठिकाणी लेखक सांगतात की तिसरी घंटा खणनली आहे, म्हणजे कार्यक्रम सुरू करण्याची जी सूचनात्मक घंटा असते ती आता वाजलेली आहे आणि स्टेजच्या बाहेर सभागृहामध्ये असणारा जो काही संमिश्र कोलाहल म्हणजे आवाजामध्ये आवाज मिसळून झालेला जो काही गोंधळ असतो तो गोंधळ कोलाहल आता बंद झालेला आहे। मग उगीचच इकडे तिकडे पाहणाऱ्या ज्या माना आहेत, म्हणजे लोकांचा स्टेजचा पडदा खाली असल्यामुळे इकडे तिकडे ज्या काही नजरा होत्या त्या आता स्टेजच्या दिशेने स्थिर होऊ लागलेल्या आहेत आणि मग लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे याची खात्री पटल्यानंतर लेखकांनी अतिशय गंभीर म्हणजे शांत आवाजामध्ये बोलायला सुरुवात केलेली आहे। लेखक समोरच्या प्रेक्षक वर्गांना संबोधून सांगतात की माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे आणि म्हणून माझी ही कला आपल्या चरणी आपल्या पायांशी सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शांतपणे आस्वाद घ्यावा अशी माझी विनंती आहे। मी आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती शिरीष भागवत नावाच्या माझ्या विद्यार्थ्याकडून होणार आहे। त्याच्या फिडल वादनाने, फिडल हे एक पाश्चिमात्य वाद्य आहे, या फिडल वादनाने होईल। पण हा विद्यार्थी मात्र नवीन आहे, कलेच्या प्रांतातला नौका मुसाफिर आहे, म्हणजे कलेच्या प्रांतामध्ये अजून तो जास्त शिकलेला नाही। नौका मुसाफिर नवीन प्रवासी, अजून त्याला खूप काही शिकायचं आहे, तो नवीनच माझ्याकडे शिकायला लागलेला आहे आणि म्हणूनच आपण त्याला समजून घ्यावे, त्याच्या हुशारीचं कौतुक करावे ही माझी नम्र विनंती आहे। आणि एवढं बोलून लेखक थांबतात, पण लेखकांना मात्र मनातून अतिशय भीती वाटत असते। लेखक सांगतात की शिरीषला मला खरंच कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण हा मुलगा आपल्या विद्यालयाचं नाव नक्की खराब करणार अशी मला शंका होती, म्हणजे खात्रीच होती, कारण हा नवीन शिकायला आला होता, त्याने जास्त काही अभ्यास केलेला नव्हता, सराव केलेला नव्हता आणि म्हणूनच मी त्याला कार्यक्रम द्यायचं टाळत होतो।
मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडद्यावर जाऊन बाहेरचा स्रोतवृद्ध नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. शिरीषने खून करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर केला. फुटलाईटचा झगमगीत प्रकाश डोळ्यांवर पडता शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला संबंध स्रोतवृद्ध दिसला आणि त्या क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खून केले. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला व हलकेच त्याने षडज लावला. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातली गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानांवर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. लेखक सांगतात की मी शिरीषकडे पाहिले. त्यावेळी कार्यक्रमात सुरुवातीलाच त्याला कार्यक्रम दिला होता. त्याच्या चेहऱ्यावरती मला धीटपणा आणि आत्मविश्वास पूर्णपणे दिसत होता. पण शिक्षक म्हणून मला माहिती होतं की त्याचे हे अवसान म्हणजे ताकद फार वेळ राहणार नाही आहे. ज्यावेळी समोरचे लोकांची गर्दी, लोकांचा समूह जो आहे, ऐकणाऱ्यांचा स्रोतवृंद, ऐकणाऱ्यांची जी गर्दी आहे तो पाहिल, त्यावेळी मात्र त्याचा हा धीर पूर्णपणे सुटून जाईल याची मला खात्री होती. आणि मग शिरीषने खून करताच मी पडदेवाल्याला सुद्धा सांगितलं. पडदा वर गेला. फुटलाईटचा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडला. थोडा वेळ त्याने डोळे मिटून घेतले. नंतर त्या डोळ्यांची प्रकाशाची त्याच्या डोळ्यांना सवय झाली. मग त्याला समोरचा स्रोतवर्ग दिसला आणि त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये थोडीशी चलबिचल झालेली, थोडासा गोंधळ झालेला मला पाहायला मिळाला. आणि म्हणूनच लगेचच मी तंबोरा आणि तबलेवाल्याला खून केली. कारण शिक्षक म्हणून त्याला आता सावरणं माझी जबाबदारी होती. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज हा घुमू लागला. तेवढ्यात शिरीषने आपले डोळे मिटून कोणाचं तरी ध्यान केल्याचं लेखकांच्या लक्षात आलं. आणि ध्यान केल्यानंतर त्याचा चेहरा जो आहे तो पूर्वीच्याच आत्मविश्वासाने न्हाऊन निघालेला लेखकांना दिसलेला आहे. त्याने हलकेच षडज लावलेला आहे. एक राग जो आहे तो घेतलेला आहे. एका 10-12 वर्षाच्या मुलाने त्यावेळी शांतपणे वाजवायला सुरुवात केली होती आणि लोक शांत बसले. अतिशय धीमेपणाने, हळुवारपणे, धीरेपणाने तो भूप रागातली गत वाजवू लागला. भूप राग भारतीय शास्त्रीय संगीतातला एक राग आहे आणि गत म्हणजे एक धून त्याने वाजवायला सुरुवात केली. कसलाही सुरेचा, एका मात्रेचाही सुराचाही फरक नव्हता. तो अतिशय शांतपणे वाजवत होता. आणि लेखक सांगतात की माझा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. आजपर्यंत कधीही बसला नव्हता एवढा मोठा धक्का मला बसला होता. माझ्या कानांवर आणि नजरेवर माझा स्वतःचाच विश्वास बसेनासा झाला होता. पंचेंद्रिये दगा तर देत नाहीत ना, अशी शंका मनाला साठून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती. तुम्हीच सांगा. सुमारे 6 महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत. घरी स्त्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. तुला गाण्याची फार आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवण चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. लेखक सांगतात की शिरीष शांतपणे वाजवत होता
आणि मला धक्काच बसला होता. माझ्या कानांवर नजरेवर माझा विश्वास बसत नव्हता. माझी पंचेंद्रिये 5 इंद्रिये म्हणजेच डोळे, कान, नाक, जीभ आणि आपली त्वचा, ही पंचेंद्रिय मला दगा तर देत नाहीत ना, म्हणजे धोका तर देत नाहीत ना, असं मला वाटत होतं. लेखक सांगतात की माझ्या जागी तुम्ही किंवा आणखी कोणीही असतं ना तरी तुम्हालासुद्धा असंच वाटलं असतं. कारण लेखक सांगतात की 6 महिन्यापूर्वी हा शिरीष जो आहे तो लेखकाच्या विद्यालयामध्ये आला होता. अतिशय धीटपणाने त्याने लेखकांना विचारलं की आपणच का पी जनार्दन. लेखकांनी होय म्हणताच त्यानं सांगितलं की मी शिरीष भागवत, मला घरी श्रीज म्हणतात आणि गाण्याची आवड आहे. म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या वडिलांनाच मी गाणं शिकलं तर फार आवडेल आणि म्हणूनच मी तुमच्याकडे गाणं शिकायला येणार आहे. पण माझी एक अट आहे, ती म्हणजे गाणं शिकायला येत असताना माझ्याबरोबर माझे वडील येतात आणि शिकवणीच्या वर्गामध्ये ते बसतील. लेखकांना थोडासा राग आला होता, पण तरी त्यांनी सांगितलं की ठीक आहे. अतिशय सौम्यपणे मी त्याला म्हटलं की तुझी अट मला मान्य आहे, फक्त तुला महिन्याला 50 रुपये माझी फी द्यावी लागेल. कबूल, उद्यापासून मी येतो, माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का, असे म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील नाना. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीत बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्याच्याबद्दलचा आग्रह चांगला झाला. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायची अशी माझी प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचं असते की नेटाने नीट टिकला तर इतपत वाजवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटे मी पिल्लू रागातली एक गत वाजून दाखवली. जीवाचे कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आईपाईने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. लेखकांनी शिरीषची अट मान्य केलेली आहे आणि शिरीषनेही लेखकांचे म्हणणे ऐकलेले आहे. त्यानं सांगितलं की कबूल आहे, मी उद्यापासून तुमच्याकडे शिकायला येईन, पण मी शिकायला येत असताना माझे वडील म्हणजेच नानासुद्धा माझ्याबरोबर येतील. आणि तो निघून गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांबरोबर तो अगदी वेळेवर आलेला आहे. त्याचे वडील एक वयस्कर व भारदस्त गृहस्थ होते. वयस्कर भारदस्त, शरीराने मजबूत असे. मग शिरीषनेच लेखकांची आणि वडिलांची ओळख करून दिलेली आहे. नमस्कार झाल्यानंतर एकही अक्षर न बोलता त्याचे वडील म्हणजेच नाना खुर्चीवर बसलेले आहेत. लेखकांनीही काही न बोलता व्हायोलिन शिरीषच्या हातामध्ये दिलेली आहे. त्यांनी पाहिलं की पहिल्याच दिवशी याने वही पेन वगैरे आणलं आहे, म्हणजे त्यांचा ग्रह म्हणजे त्याच्याबद्दल असणारे मनातले विचार हे चांगले झालेले आहेत. मग पहिल्या दिवशी जी काही प्राथमिक माहिती द्यायची होती, शिकवायचं होतं, ते लेखकांनी त्याला शिकवलेलं आहे. आणि मग त्यांच्या प्रथेनुसार, परंपरेनुसार विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या दिवशी ते स्वतः वाजवून दाखवायचे. त्यानुसार त्यांनी व्हायोलिन वाजवायला सुरुवात केलेली आहे. 20 मिनिटे त्यांनी पिलू राग त्याच्यातील एक गत वाजवून दाखवलेली आहे. नाना अतिशय जीवाचे कान करून ऐकत होते. शिरीष नानांकडे एकदा, लेखकांकडे एकदा पाहत होता. जेव्हा लेखकांनी व्हायोलिन खाली ठेवले तेव्हा मात्र त्यांनी नानांकडे पाहिले की त्यांच्या चेहऱ्यावर एक तृप्तीचे म्हणजे एक मानसिक आनंद जो आहे तो स्पष्टपणे दिसत होता. तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसून येत होतं. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पितापुत्र उठले. मीच आपण होऊन विचारले, काय, कसं काय वाटलं एकंदरीत? वा, उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही, शिरीषनेच मध्येच उत्तर दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. आपण कुठे असता कामाला? भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, पण त्याउलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पितापुत्राची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलनशक्ती फार दांडगी होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. लेखक सांगतात, माझं वाजवून झाल्यानंतर मग शिरीषच म्हणाला, आपण जाऊया, आणि दोघे निघाले. जाता जाता मीच विचारलं की कसं काय वाटलं? तर शिरीषनेच उत्तर दिले की उत्कृष्ट, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. मग हा शिरीषचा आगाऊ स्वभाव, त्याचा राग आला त्यांना अपेक्षित होतं की शिरीषच्या वडिलांनी उत्तर द्यावं, पण उत्तर मात्र शिरीषने दिलेलं आहे.
पुन्हा शिरीषनेच भोचकपणाने म्हणजे मध्येच बोलणं थांबवून विचारले की तुम्ही कामाला कुठे असता. आणि मग मात्र लेखकाला वाटलं की हा मध्ये मध्ये बोलतोय म्हणजे त्याचे वडील आता नक्कीच त्याला रागवणार, पण असं काहीच झालेलं नाही. उलट वडील त्याच्याकडे अतिशय कौतुकाने पाहत होते. त्यानंतर मात्र हे दोघेजण नियमितपणे लेखकांकडे येऊ लागलेले आहेत. लेखक सांगतात की शिरीषची प्रगती अतिशय चांगली होती. त्याचा हात वाजवायला हलका होता, म्हणजे तो पटकन सांगितलेल्या गोष्टी शिकत होता. सर्व विद्यार्थ्यांमध्ये आकलनशक्ती म्हणजे समजण्याचे सामर्थ्य, समजण्याची ताकद जी होती ती त्याच्यामध्ये खूप होती. दांडगी बळकट होती. नानाही त्याच्याबरोबर रोज येत, पण एक अक्षरसुद्धा बोलत नसत, शांत बसून राहत आणि लेखकही त्यांच्याशी काही बोलत नसत. हा म्हणता 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला. आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष, अशीच प्रगती कायम राहू दे. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काही भावना दिसल्या नाहीत. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. मी विचारले, काय तुला हे ऐकून काहीच आनंद वाटत नाही का? गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले, माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. या ठिकाणी लेखक सांगतात की 3 महिने निघून गेले. शिरीष माझ्याकडे शिकायला येऊ लागला. या 3 महिन्यांनंतर माझ्या विद्यालयामध्ये कार्यक्रम होणार होता आणि या कार्यक्रमामध्ये मी शिरीषला कार्यक्रम द्यायचं ठरवलं. आणि मग मी शिरीषला सांगितलंही, तू जर अशीच प्रगती केलीस तर आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये मी तुझा कार्यक्रम ठेवेन. आणि मग लेखकांना अपेक्षा होती की हे ऐकल्यानंतर शिरीषला नक्कीच आनंद होईल, अत्यानंद होईल. कारण 3 महिने शिकायला आलेल्या विद्यार्थ्याला फक्त 3 महिने शिकून झाले होते आणि एवढ्यात त्याला कार्यक्रम मिळणं ही खूप मोठी बाब होती आणि म्हणून तो खुश होईल. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र अशा काही भावना दिसल्या नाही, तर त्याचा चेहरा अजून उतरला. मग लेखकांनीच विचारले, तुला आनंद नाही झाला का? तर त्यानं मात्र अतिशय ठाशीव स्वरूपात म्हणजे ठळकपणे गंभीर आवाजामध्ये सांगितलं की माझ्यापेक्षा माझ्या वडिलांनाच आनंद होईल. म्हणजे लेखकांनी प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला या शिरीषची माहिती सांगितलेली आहे की शिरीष लेखकांकडे शिकायला आला होता आणि लेखक त्याला शिकवत होते. तो चांगल्या पद्धतीनं शिकतही होता, तयार होत होता. पण काही गोष्टी अशा होत्या की ज्याचा उलगडा लेखकांनाही अजून झालेला नव्हता. आपण या पाठाचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. या पाठाचा उत्तरार्ध आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.